ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना युतीसाठी साथ घातली। राज ठाकरेंना मी कधीही भेटू शकतो आणि बोलू शकतो असं विधान युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी केलं। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे नेते बाळा नांदगावकरांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे। पाहुयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। बाकीचे लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणार इथले नाहीयेत। मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही, भेटायचं तर उघड भेटू, काय अडचण काय कोणाला। मनसे एका बाजूला म्हणतात की आम्ही आलो ते फक्त मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलो, आम्ही पक्षाची झेंडा पक्षाचा विचार काही त्या व्यासपीठावर आणलेला नव्हता। संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो। उद्धव ठाकरेंकडून युतीसाठी वारंवार राज ठाकरेंना साथ घातली जाते। आजही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसंदर्भात मोठं विधान केलंय। राज ठाकरे यांना कधीही भेटू आणि फोन करू शकतो असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांनी घेतलेल्या महामुलाखतीत केलंय। एवढंच नव्हे तर दोन्ही बंधूंच्या युतीच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर देखील शरसंधान साधलं, तर दोन्ही भाऊ कधीही भेटू बोलू शकतात असं सकारात्मक विधान मनसे नेते बाळा नांदगावकरांनी केलंय। त्या मंचावरती राज ठाकरे असं म्हणाले की बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल। तुम्ही असं वारंवार म्हणालात की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू किंवा होईल, याचा अर्थ महाराष्ट्रानं काय घ्यायचा? ह्याचा अर्थ त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू हाच त्याचा अर्थ होय। मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे, हे होणार आलं पाहिजे, कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय। पण लोकांचा रेटा आहे की राजकीय दृष्ट्या एकत्र यावं। ठीक आहे, आता 20 वर्षांनी एकत्र आलोय, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही। पण मी जे म्हटले की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे। या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली? होईल। पहिला आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय, मी तर म्हणे हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे नक्कीच। आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हटलं, आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला महत्वाचं आहे। मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो की या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या लढ्याच्या संदर्भात आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भात सुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का? पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली काय अडचण काय कोणाला? काहीच अडचण नाही, हा प्रश्न विचारला जातो। हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो, काय अडचण काय? अडचण काय? बाकीचे लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणार इथले नाहीयेत। मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही, भेटायचं तर उघड भेटू, काय अडचण काय कोणाला? आणि आम्हाला तरी दोन बंधू आहेत, ते दोन बंधू कधी एकमेकांसोबत बोलू शकतात, बोलतही असतील मला माहिती नाही। अशा वेळेला मी त्याच्यात कसे काय मध्यस्थी करणार आणि बोलणार? त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची मुलाखत मी आज काय पाहिली नाही, कारण मी सकाळपासून माझ्या मळ्यावर चालू आहे, पण गेल्यानंतर मी ती निश्चितपणे वाचलं, ती नक्की चांगली असेल आणि त्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत। मला असं वाटतं की राज ठाकरे साहेब सुद्धा त्यांना जेव्हा किंवा त्यांना बोलावं असं वाटतं त्याला निश्चितपणे बोलतील। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युती संदर्भात विनायक राऊतांनी देखील महत्वाचं वक्तव्य केलंय। निवडणुका जाहीर झाल्यानंतरच युतीचा निर्णय होणार असल्याचं मोठं विधान त्यांनी केलंय, तर दुसरीकडे युतीच्या चर्चांवरून शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला लगावलाय। ठीक आहे, अजून निवडणुका प्रत्यक्ष जाहीर झालेल्या नाहीत, त्यावेळेला खरे युतीच्या ज्या चर्चा असतात ह्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरच होत असतात, पण आशा धरायला पाहिजे, चांगलंच होईल। ते सर्वांनी मिळून एकत्रित भाजप तर जे इतर पक्ष आहेत हे गद्दार गट सोडून त्या सर्वांनी एकत्रित येऊन लढलं तर तो महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य ठरेल। उभाटा आणि मनसे एकत्र येणार म्हणून, पण आता काय त्याचं बघितलं तुम्ही, मनसे एका बाजूला म्हणतात की आम्ही आलो ते फक्त मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलो, आम्ही पक्षाची झेंडा पक्षाचा विचार काही त्या व्यासपीठावर आणलेला नव्हता। त्यामुळे आता जेव्हा अशा काही गोष्टी पुढे येतात आणि आमच्याकडे तर तिने आशा लावून, तुम्ही म्हणताय की अंबादास दानवे आशा लावून आहेत, पण आमच्या पक्षांतर्गत तर बऱ्याच बैठका झाल्या, राज्य कार्यकारिणी झाली, राष्ट्रीय कार्यकारिणी झाली शिवसेनेची, आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राज्य कार्यकारिणीत अशी कुठेही चर्चा आलेली नाही। सामनाला दिलेल्या महामुलाखतीच्या पहिल्या भागातही उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलं होतं। राज ठाकरे आता माझ्या सोबत आहेत, समाजाच्या हितासाठी आमचा संघर्ष सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं। ठाकरे हे वारे नाहीयेत,
आमची पाळं मुळं ही गेले कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत, खोलवर गेलेली आहेत. अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे. सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलोत. त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो. मनसे सोबत युतीसाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक आहेत. राज ठाकरेंसमोर देखील उद्धव ठाकरे भूमिका मांडली होती. मात्र दुसरीकडे राज ठाकरेंनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. त्यामुळे मराठीसाठी एका मंचावर येणारे हे दोन्ही ठाकरे बंधू आगामी पालिका निवडणुकीच्या मैदानात एकत्र उतरणार का, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.